प्रॉपर बॉलिंग करेल आणि टेप बॉलवरती बॅटिंग करणं थोडंसं कठीण आहे, पण नक्कीच मी यासाठी सुजितचं मी कौतुक करेन की पॉईंटला तो त्यांनी जो शॉट खेळला तो खूप चांगला खेळला आणि टेप बॉलवरती पॉईंटवरती खेळणं खूप कठीण आहे. सो नक्कीच वेलप्लेड सुजित आणि कोतवाल संघ, आणि की तो पण एक संघ खूप चांगला आहे. सो थोडासा आज बॅकफुटला असेल आणि नक्की तो पण एक वरती येईल आणि नक्कीच माझ्या विभागातला संघ आहे आणि नक्कीच माझंही गाव आहे ते. सो नक्कीच मला आशा आहे की पुन्हा एकदा कोतवाल संघ आम्हाला दिसेल मैदानामध्ये चांगल्याच जोरामध्ये. तर खूप साऱ्या शुभेच्छा. वेल बॉल आणि वेल प्लेड. अजिंक्य सकपाल आपण पाहिले. या आपण समालोचन कक्षामध्ये आवाजामध्ये बदल करूयात. माझ्या जवळचे मित्र तथा एक उत्कृष्ट आवाजाचे धणी आणि एक उत्कृष्ट समालोचक निलेश पवार सर यांचा आवाज ऐकू. थँक्यू. धन्यवाद सर. मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया. एका साईडला जर पाहिलं तर भरत तुडीलकर साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. स्वप्नील बोर्ड आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून बॅटिंगसाठी जर पाहिलं तर अरविंद तुडीलकर आणि त्याच्या जोडीला राज हे जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिला षटक घेऊन हर्ष दुधुचकर पहिला बॉल खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 38 सर्कलमध्ये चेंडू अडवतोय. डॉट बॉलने सुरुवात होते पितळवाडी टीमची. आणि जर पाहिलं तर एका बाजूला रोशन 11 पोलादपूर हर्ष दुधुचकर हा एक युवा खेळाडू आहे. मागील हंगामामध्ये चांगली गोलंदाजी या खेळाडूने बॅटिंग देखील त्याला संधी मिळाली होती. त्या संधीचं सोनं देखील या खेळाडूने केलं होतं आणि आता देखील जर पाहिलं तर पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकामध्ये मोठा फटका आलाय, परंतु बॉल तिकडे स्टॉप होतोय. अरविंद तुडीलकर याच्या बॅटमधून तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 3 धावाने षटक इथं मात्र खातं खोललं जात आहे. संघाची धावसंख्या 3 वरती. या 3 धावाने रोशन 11 या टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं पितळवाडी या टीमला. दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना ओमकार गाडगे आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या माध्यमातून या पर्वामध्ये पाहायला मिळते. पर्व तिसरं वेगळं काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमचा. मानाचा चषक गेली 4 पर्वांमध्ये त्यांनी स्वतःच्या नावावरती करून घेतला होता. मागील हप्त्यामध्ये देखील ती स्पर्धा पार पडली आणि तिकडे देखील विजेतेपद लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमने पटकावलं होतं. आणि त्यांची स्पर्धा आडव्या बॅटनं राजच्या बॅटमधून फटका, क्षेत्ररक्षक तिकडे होता, चांगली फिल्डिंग केली आहे, बॉल स्टॉप केलाय, धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. चांगला बॉल स्टॉप केलाय तिकडे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. नबील होता तिकडे आणि त्यांनी बॉल तो स्टॉप केलाय. गोलंदाजी देखील नबील तेवढीच चांगली करतात. वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात पोलादपूरमधून. पोलादपूर शहरातील खेळाडू अगदी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि पितळवाडी संघ देखील आपण आज पाहतोय. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि रोशन 11 या टीमला रोशन सावंत यांचा संघ आपण PTPL देखील पाहतो. मोठमोठ्या स्पर्धामध्ये देखील रोशन 11 या नावाने हा संघ आपण पाहत असतो. आणि या स्पर्धेमध्ये देखील आज पाहतोय. मानाची स्पर्धा आहे, तिकडे खेळायचं आहे आणि चांगला आपला परफॉर्मन्स द्यायचा आहे. त्यासाठी पोलादपूरहून हा संघ दाखल झालाय. खोलात टाकलेला बॉल समोर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला, जे टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद, राजची विकेट मिळतीये हर्ष दुधुचकरला. पितळवाडी संघाला बसतोय पहिला धक्का. चांगला कॅच पकडला तिकडे शाकीर धामनकर तिकडे मात्र खेळाडू होता, त्याने हा झेल टिपला आणि पहिला धक्का दिलाय पितळवाडी टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित, गुणलेखक म्हणून निलेश घाडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लंगोटी मित्रमंडळ करंजे संघातील आणि पोलादपूर तालुक्यातील शरीर सौष्ठव म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष घाटकोपरमध्ये देखील चांगल्या क्रिकेट खेळायला पाहायला मिळत होते आणि आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. कारण आपण देखील या गावचा हिस्सा आणि गावासाठी काहीतरी करायचंय. त्यासाठी सर्वच लंगोट मित्रमंडळ करंजेचे खेळाडू दाखल झालेत, गावावरून देखील दाखल झालेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील बरीच स्टारकास्ट आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल हर्षचा. हा बॉल चांगला आहे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. व्हाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. वारंवार त्याच टप्प्यावरती गोलंदाजी हर्ष दुधुचकरची पाहायला मिळते. हा बॉल देखील विकेट किपरच्या दिशेने जातोय. डॉट बॉल. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचे स्वप्नील उतेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार निखिल मिसाळ हे देखील आलेत. निलेश मिसाळ हे देखील आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत.
रोशन 11 हा संघ आपण PTPL ला देखील पाहणार आहोत या पाचव्या पर्वामध्ये आणि त्या संघाचा कर्णधार सूरज सोनवणेला आपण पाहणार आहोत. ह्या बॉलवरती झेल होता परंतु बाहूच्या हातामधून हा झेल सुटलाय. सूरज गायकवाड अर्थात यष्टीरक्षक संघाचे कर्णधार आणि त्यांच्या हातातून हा झेल सुटलाय. विकेट मिळाली असती परंतु घाई केली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्यात त्या 1 बाद 5 धावा म्हणजे चांगली गोलंदाजी हर्ष दुधुचकरची पाहायला मिळाली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा 1 विकेट त्याने मिळवली आहे आणि या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये पहिल्याच षटकामध्ये घेऊन गेला हर्ष दुधुचकर. एक युवा खेळाडू आहे. रोशन 11 या टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माझा तालुका माझा अभिमान असणारी स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित जननी कुंभळदा चषक 2025 पर्व 3 घेसरच्या क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा थरार आज आणि उद्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 28 संघ आज 16 संघ खेळत आहेत. उद्या 12 संघ खेळतील या स्पर्धेमध्ये. अशी ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 50,000 रुपये व आकर्षक असा जननी कुंभळदा चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. द्वितीय क्रमांक 25,000 रुपये कॅश प्राइज व आकर्षक जननी कुंभळदा चषक. तृतीय क्रमांक 15,000 रुपये व आकर्षक जननी कुंभळदा चषक. चतुर्थ क्रमांक 7,000 व आकर्षक जननी कुंभळदा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये मालिकेवरासाठी देखील कॅश प्राइज आकर्षक ट्रॉफी, फलंदाज कॅश प्राइज ट्रॉफी, गोलंदाज कॅश प्राइज व आकर्षक ट्रॉफी, क्षेत्ररक्षक कॅश प्राइज व आकर्षक ट्रॉफी. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य महाराष्ट्रातील एक नंबरची अशी स्पर्धा ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी सामनावीरासाठी पैठणी साडी दिली जाते ती ही स्पर्धा. आवडा बॅटनं ऑन साईडला बॉटमॅनच्या साह्याने खेळलाय. एक टप्पा दुसरा टप्पा घे चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. अरविंद तुडीलकर याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. अंपायर्स पैठणी साडी दिली जाते ती ही स्पर्धा. ऑन साईडला बॉटमॅनच्या साह्याने खेळलाय. एक टप्पा दुसरा टप्पा घे. एका एंडनी जिथून सुरुवात होईल तिथून 3 षटक लगातार टाकायचे तुम्हाला. त्याच्यानंतर एंड चेंज होईल याची नोंद घ्या. प्रत्येक संघनायक आणि खेळाडूंनी याची नोंद घ्या. जिथून सुरुवात होईल तिथून 3 षटक तुम्हाला कंटिन्यू टाकायचे आहेत. नबील गोलंदाजी मार्क वरती. हा देखील फुल टॉस स्टेप आउट झालाय. पुढे सरसावलाय अरविंद तुडीलकर. त्याच्या बॅटमधून चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. घाटगे देखील आम्ही दरवर्षी पाहतो. चांगली मेहनत ते देखील या स्पर्धेला घेत असतात. नेहमी त्यांचा पाठिंबा या टीम साठी असतो. गोलंदाजी मार्क घाटगे असतील, बबन घाटगे असतील. अजून जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण फुल टॉस स्टेप आउट झालाय. अरविंद तुडीलकर पाहिलं त्यांच्या माध्यमातून देखील सहकारी या स्पर्धेला लाभले. पाहिलं तर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पहिल्या 2 क्रमांकाचे चषक दिले ते आमचे सौरभ घाटगे यांचे पिताश्री श्रीराम शंकर घाटगे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. पुढे सरसवलाय पुन्हा एकदा. बॅटवरती बॉल बरोबर आले नाहीये. कव्हरला खेळायचं होतं परंतु ऑन साईडला चेंडू शॉट मिडॉनला चेंडू अडवलाय. तिकडे मात्र सचिन गायकवाड होते. चेंडूची फेकी होईल तद्वर एक सिंगल अर्जित केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. 14 धा. नबील पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅटची कडा घेतली गलीमधून चेंडू यष्टीरक्षकाला हुलकावणी दे. चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे पोहोचलाय. एकच धाव मिळेल. हे षटक आता दुसरं षटक इथून टाकतायत. त्याच्यानंतर 2 षटक या एंडने टाकले जातील. त्याच्यानंतर टेप बॉल वर येईल. त्याच्यानंतर 2 षटक इकडूनच केले जातील कंटिन्यू. इकडून ना त्यानंतर टेप बॉल वर आहे. खोला समोर खेळ आहे. ड्राईव्ह पाहायला मिळाला. हर्ष दुधुचकर चेंडूवरती झालाय. फंबल होतोय थोडासा. दुहेरीचा प्रयत्न केला परंतु फेकी चांगली केली आहे.
एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेच्या मदतीनं संघाचा स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 षटकांचे सामने 16 संघ आज खेळत आहेत. सकाळी लवकर या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटन सोहळा पार पडला संदीप कदम सर यांच्या शुभ हस्ते. तसेच 2 कर्णधारांच्या हस्ते नारळ श्रीफळ वाढून या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आलाय, शुभारंभ करण्यात आलाय. एक वेगळी संकल्पना आणखीन एक आणली गेली होती. या स्पर्धेमध्ये ओमकार आणि त्याची संपूर्ण टीम, संपूर्ण करंजे गाव यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना नेहमीच अंमलात आणल्या जातात आणि ते यशस्वी देखील होतात. हा देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला. खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झालेला नाहीये. डॉट बॉलने इथं मात्र षटकाची समाप्ती होते आणि षटक संपल्यानंतर धावफलकावरती झाल्या 2 बाद 1 बाद 16 धावा धावफलकावरती. टेप बॉल ओव्हरती एंडने टाकायचे. टेप बॉलचं हे षटक असणार आहे. तिसरं षटक टेप बॉल. 1 बाद धावफलकावरती 16 झाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकेवरसाठी 2500 कॅश प्राइज व आकर्षक चषक, ज्यासाठी कॅश विनय पंचराज यांच्या माध्यमातून आणि संदेश कदम यांच्या माध्यमातून तर सतीश गोळे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी सांबरगणी गावचे देण्यात आली आहे. तसेच फलंदाजासाठी 1500 कॅश प्राइज आणि चषक, जे मात्र संदेश गोळे चांबारगणी गावचे त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आली आहे. आणि गोलंदाज विजय तळेकर यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज राजेश घाडगे चिकू यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज मयूर कदम येतोय. अष्टपैलू खेळाडू मयूर कदम, परंतु आता टेप बॉलचं षटक त्याच्या हातामध्ये सोपवण्यात आलंय. अरविंद तुडीलकर स्ट्राईक एंडवरती आहे, जो मात्र सलामीसाठी दाखल झाला होता. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. बॅटची कडा घेतली. चेंडू मात्र निघून जातोय वेगानं, थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप रिझनला येतोय हा चौकार. दिली जाते ती ही स्पर्धा. गायकवाड याला चेंडूने बीट केलं. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला. आफताब देखील होते, परंतु त्यांच्या मधून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चेंडू मात्र निघून जातोय वेगानं, थांबणार. 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती. टेप बॉल ही संकल्पना आणली आहे पोलादपूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमनं, आणि ती आपण टेप बॉल षटक पाहतोय. पुन्हा एकदा बॅटवरती बॉल बरोबर आले नाही. बॅटची कडा घेते. चेंडू गलीमधून मागे जातोय. 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. बॉल अडवलाय, तिकडे फेकलाय. 2 धावा तद्वर अर्जित केल्यात. 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला रोशन 11 तर त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी हा संघ. सर्वांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक tenniscricket.in वरती जुडलेत, भारतातील पहिली वेबसाईट tenniscricket.in संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून. आणि याच्यासाठी जर पाहिलं तर गौरव सावंत आणि त्यांची टीम पोलादपूर तालुक्यामध्ये, आणि खास करून या स्पर्धेला ओमकार घाडगे यांच्या शब्दाखातीर गौरवजी सावंत tenniscricket.in वरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रिवर्सचा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची कडा घेतली आहे. आता सूरज गायकवाड कोणतीही चुकी करणार नाहीये. कुठेतरी चांगला कॉल पाहायला मिळाला आदेशचा. आणि हा बॉल देखील जर पाहिला तर डॉट आलाय. डॉट बॉल. लंगोटी मित्रमंडळ करंजे गावची स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 3ऱ्यामध्ये पहिल्या पर्वामध्ये 2 व्यक्तींचा एक विशेष सन्मान झाला. दुसऱ्या पर्वामध्ये 3 व्यक्तींचा सन्मान. या पर्वामध्ये देखील 3 व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ते विशेष सन्मान होतील. मिस फिल्डिंग झाली. 2 धावा तत्वर अर्जित केल्यात. कंटिन्यू तिकडूनच करा सचिन सर. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 2 बाद 25 धावा. 3 ओव्हर 25 धावा. 2 खेळाडू बाद झालेत. चला नेक्स्ट मॅच साठी मंगेश 11 लोहारे आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी टॉससाठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच मंगेश 11 लोहारे विरुद्ध श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या.
आदेश आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 12 बॉल ही 2 षटकं. आदेश तुडीलकर कशा प्रकारे खेळून काढतोय त्याच्याकडे लक्ष असणार आहे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. नेहमीच त्याने मोठे फटके खेळून संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय, परंतु आता ते गरजेचे आहे. हा बॉल चांगला वेगानं टाकलाय, खाली राहिला. हर्ष आलाय पुन्हा एकदा. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी हर्षच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. एक चांगला संघ आपण रोशन 11चा पाहायला मिळतोय. संघामध्ये युवा खेळाडूंना जास्तीची संधी देण्यात आली आहे. सूरज गायकवाड, सचिन गायकवाड आपण या टीम मध्ये पाहतोय. रोशन सावंत यांचा संघ. हा देखील वेगाने टाकलेला बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट अगोदर फिरवली जाते. बॉल निघून जातोय विकेट किपरकडे. मयूर कदम हे क्षेत्ररक्षका भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करण्यात आलाय. भाऊ आता स्वतः 38 सर्कलमध्ये शॉर्ट मिड ऑफ क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत आहेत. त्या बॉलवरती देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. भाऊ चेंडू खाली येत आहे. झेल सुटलाय. 2 कॅच मात्र आज सोडल्यात त्या सूरज गायकवाड अर्थात भाऊ यांनी आणि जीवदान मिळालं. आता आदेशला देखील 2 धावा आल्या. ते 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. जीवदान मात्र आदेशला मिळाले, परंतु याच्या पुढील चेंडू कशा प्रकारे खेळतोय, मोठे फटके येतील का याचीच वाट मात्र पितळवाडी संघ पाहतोय. 3 चौकार अरविंदने खेळले होते, परंतु त्याच्यानंतर अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. फटका फसला आहे. चेंडू हवेत. आणखीन एक संधी निर्माण झाली आहे. स्वतः हर्ष चेंडू खाली जातोय, परंतु हा झेल इम्पॉर्टंट होता, त्याच्याकडून देखील सुटलाय. प्रयत्न चांगले केले होते हर्षने. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. दुहेरीमध्ये रूपांतर करण्यात आले. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे. नेक्स्ट मॅच मंगेश 11 लोहारे आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन चला सज्ज राहायचे टॉस साठी. आदेश स्ट्राईक एंड वरती असणारे. आणखीन एक 3ऱ्या बॉलवरती देखील झेल. इकडे मात्र ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. पुन्हा एकदा या 2 धावा फलकावरती. या बॉलवरती 3 झेल ची संधी होती, परंतु एकही झेल झालेला नाहीये. आणि या षटकामध्ये हर्षची देखील गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. 6 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये हर्ष दुदुसकरने. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 आणि 1 विकेट देखील त्याने मिळवली होती. म्हणजे चांगली गोलंदाजी, चांगली षटक हाताळतोय हर्ष. मागील मॅच मध्ये अजिंक्य सकपाळची 2 षटकं आपण पाहिली. समोरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक तिकडून येईल. मिस फिल्डिंग झाली आणि हा बॉल बघता बघता सीमारेषा पलीकडे जातोय आणि या बॉलवरती चौकार. या 4 धावा फलकावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आदेशच्या बॅटमधून आणि या षटकात धावा खर्च केल्या 10. म्हणजे 2 षटकांचा स्पेल संपवलाय. 15 धावा खर्च केल्या, 1 विकेट. षटकाची समाप्ती होते 4थ्या. त्याच एंड कडून कंटिन्यू षटक. हे शेवटचं षटक इकडून. चला थोडीशी घाई करा आणि टॉस साठी. सुनील साळवी गोलंदाजी मार्कवरती. एक युवा खेळाडू आहे. रोशन 11 संघामधून त्याला गोलंदाजी मार्कवरती आणण्यात आलाय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहावं लागेल. चला टॉस साठी संदेश. सुनील आलाय गोलंदाजी मार्कवरती. तर बॅटिंग साठी सुमित. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. स्वप्नील उत्तेकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच. चला टॉस साठी दोन्ही टीम मंगेश 11 लोहारे आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी अ. पहिला अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती. संघाचा धावफलक 1 ने पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावरती. 36.
36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दबाव असणारे सुनीलवरती देखील, कारण मोठी स्पर्धा खेळत आहेत. पोलादपूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा. हा बॉल देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती व्हाईट बॉल. गणेश बाविस्कर कळवत आहेत. 2 एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या, धावसंख्या थांबली होती. आता कुठेतरी एक्स्ट्राच्या धावेने पुढे जाते. धावसंख्या 37 आकड्यावरती 37. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत मंगेश 11 लोहारी टीमला आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवीला. या 8 संघ आज सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्र क गटातील सामने आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला सामना सिद्धिविनायक बोरावळे विरुद्ध श्री काळकाई नवलाई पळशील ब या टीम देखील खेळताना पाहायला मिळतील. 16 संघ तब्बल आज खेळत आहेत. त्यातील त्यापैकी तिसरा सामना आपल्या समोर रंगतोय. चला थोडीच घाई करा, वेळ वाचवा. सुनील साळवी थोडस दबाव असणार त्याच्यावरती, कारण 2 पहिले चेंडू अवंतर स्वरूपाचे टाकलेत. आता मात्र हा बॉल चांगला पाहायला मिळतोय, सरळ निघून जातोय विकेट किपर कडे. डॉट बॉल. 5 बॉल बाकी आहेत अजूनही. 5वं षटक, अंतिम षटक. प्रत्येक संघाला नक्कीच आपण पाहिलं तर कंपल्सरी रेसिंग असणारे, कंपल्सरी चेसिंग असोसिएशनचा नियम आहे. हा शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एकच धाव मिळेल. जननी कुंभरदा चषक पर्व 3 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा जननी कुंभरदा चषक. या स्पर्धेचे आयोजक लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचे सामने सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात झाली या स्पर्धेला. समोरच्या दिशेने रडारमध्ये होता, त्याला फेकून दिलं व्यासपीठाच्या डोक्यावरून. इथं मात्र व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. आदेश तुडीलकर याच्या बॅट मधून. याच फटक्याची वाट मात्र पाहत होते आणि तो फटका आलाय आदेशच्या बॅट मधून. या स्पर्धेला 6 धावा आल्या. 6 धावाच्या मदतीने संघाचा समोरच्या दिशेने रडारमध्ये होता, त्याला फेकून दिलं. 40 या आकड्यावरती पहिल्या सामन्यामध्ये आपण 60 धावा पाहिल्या, 61 बनवल्या होत्या. नरवीर देवळ टीमनं दुसरा सामना लो स्कोरिंग झाला. या बॉलवरती देखील आता फटका बसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, झेल टिपलाय. विकेटचं पतन. आदेश बाद होत असताना पाहायला मिळतोय. आदेशला आता परतावं लागेल. या अगोदरच्या बॉलवरती षटकाराला, परंतु दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केलं सुनीलने आणि विकेट मिळवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश झाला. या बॉलवरती देखील आता फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, नवीन जर्सी मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, झेल टिपलाय. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय दिनेश. आदेश कुठेतरी धावा बनवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बाद व्हावं लागलं, त्याला परतावं लागलं. आणि आता शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. त्या बॉलवरती देखील फटका खेळायचा प्रयत्न जोरू झाला, परंतु एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव अंगलट येऊ शकते आणि आली आहे. विकेट आणखीन एक मिळते धावबादची. परतावं लागेल बॅटरला. सुमित बाद होतोय. सुमितच्या बॅट मधून काहीशा मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. एकेरी दुरी धावांवरती बाद झालाय. दिनेश जो दाखल झाला होता फुल टॉस स्टेप आउट दाखल होतोय. काही चेंडू बाकी तर काही चेंडू शिल्लक येते षटकातील. 5 बॉलवरती देखील फटका खेळायचा प्रयत्न जोरू झाला, परंतु एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न संख्या 45-45. चांगला बॉल, हा चांगला बॉल आहे. शेवटचा बॉल. पहिल्या 2 बॅटची कडाई घेतली होती. विकेटचं पतन होतोय. विकेट मिळते या शेवटच्या बॉलवरती. आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती बनवलेत त्या पितळवाडी टीमनं 45. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता असणार आहे. जे शेवटच्या षटकात पहिले 2 चेंडू अवांतर टाकले, परंतु त्याच्यानंतर जी काही गोलंदाजी सुनील साळवीने केली आहे. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन बॉल शुभ हस्ते टॉस केला जाईल. मंगेश 11 लोहारे आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ कोंडवी.
5 षटकं संपले, धावा बनवल्यात त्या 45, विजयासाठी 46 धावा करायच्या आहेत आणि या 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल रोशन 11 टीम कडून या आवाज ऐकूया. जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. निलेशजी पवार सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत आपण पाहिलं तर 45-46 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. चला त्वरित संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्यात. एका बाजूला तुम्ही पाहता रोशन 11 पोलादपूर आणि त्याच्या अगेन्स्ट कालकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी, या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत. पहिला सामना ज्या वेळेला संपला त्यावेळेला नरबीर तानाजी मालुसरे देवळे गाव या संघाने बाजी मारली. दुसरा सामना बहिरी रवळनाथ पळसुळे संघ जिंकला. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. परमिट आईचे छातीला, गाव आमच्या साथीला, जिथे आपण पाहिलं तर करंजे गावाच्या मानाची स्पर्धा आपण पाहतो आहोत. लंगोटी मित्रमंडळ करंजे हे तिसरं पर्व आपण पाहतोय, अनुभवतो आहोत. तिसऱ्या पर्वामध्ये आहे दैदीप्यमान सोहळा, मानाची स्पर्धा, मानाची हे आयोजन आणि त्याच वेळेला हे मानाचा करंडक आपण पाहतो. 28 संघांचा सहभाग, 2 दिवसीय स्पर्धा, त्याच वेळेला दिली जाणारी आकर्षक अशी पैठणी साडी या संपूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य. चला आघाडीचे बॅटर चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. चला घाई करा. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय आघाडीची जोडी मयूर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये. सूरज आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सूरज आणि त्याच्या साथीला मयूर मैदानावरती बॅटिंगसाठी. सूरज अर्थात भाऊ आणि मयूर ही जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. लक्ष छोटं आहे परंतु इरादे तितकेसे मोठे असावे लागतील. 46चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या मॅचमध्ये 62 बनल्या, दुसऱ्या मॅचमध्ये तिथे 32चा पाठलाग लिलेया झाला. या मॅचमध्ये 46चा पाठलाग करायचा आहे. लक्ष तितकंसं आवाक्यात मध्ये आहे असंच म्हणावं लागेल. परंतु या धावसंख्येचा पाठलाग इथे करण्यासाठी खरं तर रोशन 11 पोलादपूर या संघाचा दमछाक होतो का ही बाब पाहणे फार अत्यावश्यक राहणार आहे. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आपण पाहतोय. आजचा दिवस तितकासा महत्त्वाचा राहणार आहे. एसकेची ब्रँडेड गोट एसके कॅप देखील लॉन्च होत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीची जोडी मैदानावरती आहे. आदेश गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची सजावट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ आहे. ऑन साइडला आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन तैनात करण्यात आला. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. पंचांचा इशारा आहे तो लेट्स प्ले 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट तैनात करण्यात आला आणि त्याच वेळेला वाईड लॉंग ऑफ तैनात करण्यात येत असताना पाहायला मिळतं. पंचांचा इशारा. पहिला षटक आदेश गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पहिला चेंडू. मयूर कदम ऑन स्ट्राईक. पहिला बॉल बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये. वेगाने टाकला. फुल लेनचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाला होता. यावेळेला फुल लेनचा बॉल कवसला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. धाव मिळणार नाहीये. लगातारचे पहिले 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. 46चा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली झाली आहे. खरं तर धावा रोखण्यासाठी पुढे सरसावला आदेश आणि चांगली गोलंदाजी तो करतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेता आलेला नाहीये फलंदाजांना. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता गोलंदाजीतली आपण पाहतोय आणि ही दाहकता. यावेळेला इनसाइड आउट खेळल्यात. कव्हर पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा इथून पळून पूर्ण करण्यात आल्यात.
दुहेरी धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. दुहेरीच्या मदतीने अकाउंट ओपन करण्यात आला. वैयक्तिक आणि सांघिक देखील संघाची धावसंख्या 2. पहिल्या 2 षटकांचा खेळ, जिथे पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपला होता, ज्यावेळेला धावा पाहायला मिळाला नाही. तिसऱ्या चेंडूवरती रन्स आल्यात. स्ट्राईक एंडवरती मयूरला आपण पाहतोय. त्याच्या बॅट पकडण्याचा अंदाज काहीसा निराळा आहे. या वेळेला प्लेड ऑन, बॅटची आतली कडा, यस्टनचा वेध, धक्का क्रमांक पहिला, मयूर कदंबात. महत्वाचं यश इथे संपादन झालंय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो करत होता. मी आधीच उल्लेख केला होता, बॅट तो जणू काय दानपट्टा फिरवावा त्या रीतीने फिरवतो की मोहन एखादी गदा हातामध्ये घेतल्याप्रमाणे तो बॅट पकडतोय. मोठाच प्रयत्न त्याने केला होता. बॅटची आतली कडा घेतली, यस्टनवर जाऊन चेंडू आला आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. हर्ष जुदुस्कर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. खरं तर गेले अनेक वेळेला हर्ष जुदुस्करला आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय, परंतु आज बॅटिंग देखील त्याला करावी लागेल. या मोक्याच्या क्षणी संघाची अडकलेली ही नौका पहिलतिरी जर का घेऊन जायची आहे तर या खेळाडूला खेळ करून दाखवावा लागेल. संकटांच्या समयी धावून येणारा संकट मोचक म्हणून ही भूमिका त्याला अदा करावी लागणार आहे. कारण पहिले 4 बॉलचा खेळ संपलाय, केवळ 2 धावा धावफलकावरती आहेत. हर्ष जुदुस्कर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फॉलो केलाय बॅटरला. अगदी दिशेवरचे नियंत्रण, कोणती मुभा न देणारी गोलंदाजी. वारंवार कोण बदलतोय गोलंदाज, परंतु दृष्टिकोन चांगला आहे. लेग बाय द अंपायर. पंचांची एक वेगळी यादा आहे. खरं तर ही बाब देखील गणेशजी बाविस्कर यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सारं काय सांगून जात आहे. या मॅचच्या दरम्यानचं हे चित्र. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर केवळ 3. धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती आहे. शांत वातावरण आहे. 43चा पाठलाग करायचा, मोठी खेळी करून दाखवावीच लागेल. 46चा पाठलाग. पुढचा बॉल. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची थिके जाऊसाडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. इथे मात्र रन्स होते कंप्लीट. सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती एकंदरीत 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 46चा पाठलाग करत असताना 4 धावा धावफलकावरती, 24 चेंडू आणि विजयासाठी 42ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. श्रीला इन्व्हाइट करण्यात येते. श्रीला आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 2. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती मोठे फटके पाहायला मिळणार का? पहिलाच बॉल खोलात टाकलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येते. खरं तर डावखुऱ्या हाताचा बॅटर एक मोठा फटका खेळू शकतो ऑन साईडला. ऑन साईडचा झोन तो काही काळ आपण पाहिला तर मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता छोटी बाउंड्री आहे ऑन साईडला, परंतु बॅटरने इथे राईट हँडर बनण्याचा प्रयत्न केला. पाच धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजांनी फलंदाजांचं खच्चीकरणच केलंय. यावेळेचा फटका फसला. क्षेत्ररक्षक दूर राहील. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. काय एफर्ट्स होते. चेंडूने ओलांडले सीमारेषा. रन्स मिळतील 4. हर्ष जुदुस्करच्या बॅटमधून फायनली आला चौकार. यावेळेस
कैसा फटका बसला क्षेत्ररक्षक दूर राहील, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. काय फोर्स होते. चेंडूने ओलांडले सीमा. चौकार आला होता, यावेळेला हेलिकॉप्टर खेळला. लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. हर्ष दुधुस्कर कुठे ना कुठेतरी आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. चौकार तर आला, झेल निसटला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या एफर्ट्सला 100 आउट ऑफ 100 द्यायलाच हव्या. त्याची कमिटमेंट फारशी छान होती. चांगल्या दर्जाचा प्रयत्न त्याने इथे केलेलं पाहायला मिळाले. पुढचा चेंडू गोलंदाज श्री पुन्हा एकदा सज्ज होईल ओरले विकेटने. यावेळेला लोड फुलटोज. इथे मात्र खोलात टाकण्याचा प्रयत्न इथेही यशस्वी राहिलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. डावखुराटाचा बॅटर कुठे ना कुठेतरी आपण सध्याच्या घडीला सूरजला पाहिलं तर त्याच्या बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आलेले नाही आहेत. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळाले. केवळ 10 धावा धावफलकावरती आहे. पुढचा चेंडू यावेळेला हाफ ट्रॅकर. इथे मात्र चेंडूने ओलांडेल. इथून निश्चितच आपण पाहतोय एक धाव निश्चित आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सेकंड रन कंप्लीट होतीये. 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, व्हाईट +2 एकंदरीत मिळतील 3. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या तर 13 बनल्या. त्यामध्ये अवांतरी या धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. नशिबाने काय साथ दिली आहे पाहना. एका क्षणाला असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा ओलांडेल, परंतु अगदी त्याच वेळेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज श्री धावफलकावरती या तिहेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 13 ऑन दी बोर्ड आहे. पुढचा बॉल याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. भाऊ आणि भाऊची भाऊगिरी. काही बॅटला बॉल लागलेलेच नाही आहेत. हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. श्रीने चांगली गोलंदाजी केली. मनगट वळवतोय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावा रोखल्या, धावा महाग झाल्यात. 46चा पाठलाग करत असताना दमछाक उडाली आहे. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय. होय, लांबचा पल्ला गाठलाय. भाऊच्या टप्प्यात आला आणि त्याने कार्यक्रम केलाय. षटकार. पाठलाग करत असताना दमछाक उडाली. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय. होय, लांबचा पल्ला गाठलाय. भाऊच्या टप्प्यात आला आणि त्याने एकदम केलं. षटकार. दोन षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत. 46चा चालू असणारा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. अरविंद गोलंदाजी मार्क वरती आहे. चला घाई करा, जास्तीच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. तिसरं षटक 18 धावा धावफलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहतो आहोत.
खरं तर एक मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना भाऊने काय स्ट्रोक खेळला ऑन साईडला. हा बॉल अर्थात उसळी घेणारा राहिला होता. टेप बॉलचा वापर करण्यात आलाय. पोलादपूर नगरीमध्ये प्रथमच आणि रायगड नगरीमध्ये प्रथमच आपण हा चेंडू वापरला जात असताना कदाचित पाहतो आहोत. बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा पाहायला मिळाला. या चेंडूवरती मोठे फटके खेळणं फार सोपी गोष्ट नाही आहे. खरं तर याआधी आपण सुजित वाघमारेला पाहिलं होतं. टेप बॉलवरती त्याने स्ट्रोक खेळला पॉइंटला आणि पॉइंटला काय षटकार घेतला होता. चला घाई व्हायला हवी. पंचांकडे या गोष्टीचं लक्ष वेधूयात की प्रत्येक संघाच्या कर्णधाराला या बाबीची ताकीद द्या. हा बॉल उसळी घेणारा आणि दिशाहीन देखील राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या एकोणीस धावा फलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. यावेळेला हा फॉर्म पूल केला ऑन साइडला. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. यावेळेला हा फॉर्म पूल केला ऑन साइडला. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. हा चौकार आला. संघाची धावसंख्या 24 होते. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. चला टेप बॉल उपलब्ध करून द्या. किती पॅकेट आणले टेप बॉलचे? चौकार येत असताना पाहायला मिळाला. टेप बॉल वरती धावा यायला लागल्यात. हर्ष दुदुस्कर याही बॉल वरती धावा बनतात. बनवणारा हवा. पाना या बॉलची एक वेगळीच खासियत आहे. एका बाजूला फर आहे, एका बाजूला रेड कलरचं रबर आहे आणि त्यामुळे जर का बॉल मधोमध आला तर तो जास्त ट्रॅव्हल करतो. पडल्यानंतर आतमध्ये आलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न. भाऊ थोडासा उशिराने धावत होता. सूरज सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 25. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली आहे. सचिनजी सावंत सर यांची खऱ्या अर्थानं ही आपण पाहिलं तर त्यांची शैली पाहायला मिळाली. एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 वरती पाहायला मिळते. 46चा चालू असणारा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येईल. 46चा चालू असणारा पाठलाग आपण पाहतोय. अजूनही 21ची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शेष आहे. 15 चेंडू आणि 21 धावा. जास्तीच्या धावा पाहायला मिळत नाही आहेत. परंतु हे जे षटक आहे ना, जर का सूरज मैदानाच्या आतमध्ये तो उभा राहिला तर खरं तर मोठी फटकेबाजी तो करू शकतो. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. सिंगल इथूनही मिळेल. भाऊ वारंवार मला वाटतं कदाचित त्याच्या स्विच हिट खेळण्याचेच प्रयत्न जास्तीचे आहेत. आणखीन एक सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती. 14 बॉल आणि 20ची गरज. 14 चेंडू आणि 20 धावा. चेसेबल आहेत ह्या रन्स. परंतु त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना तो खेळ करून दाखवावा लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धावा गोळा कराव्या लागतील. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साइडला बॉल आतमध्ये येत होता. टॅप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल मिळतीये. एकेरी मिळाले. दुहेरीसाठीही पलटले. 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड कुठेतरी उंचवावा लागेल. धावा ज्या काही बहाल होत आहेत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. त्याने मनोवैज्ञानिक दबाव इथे प्रस्थापित होतोय. याचंच कारण आहे की धावा येत आहेत. प्रतिस्पर्ध्याला धावा देणं अर्थात आपल्यावरती दडपण येणं आणि तेच पाहायला मिळालंय. कारण जशा जशा सिंगल डबल्स येतील ना त्या वेळेला स्कोर कार्ड वाढेल. वैयक्तिक स्कोर कार्ड वाढेल. संघाचं मनोधैर्य उंचावेल. धावा येत राहतील आणि याच गोष्टी इथे आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 28-28. विजयासाठी अजूनही 18ची गरज. येणारे चेंडू शेष राहिले 13.
13 बॉल आणि विजयासाठी 18ची आवश्यकता. हा चेंडू फार महत्वाचा राहणार आहे. हर्ष दुधुस्कर हा बॉल कसा फेस करतोय ही बाब देखील फार महत्वाची राहील. हा चेंडू महत्वाचा आहे, षटका देईल. फुल लेनचा होता, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते, लांबचा पल्ला गाठायचा, इथे अडचणी वाढल्यात. भाऊ रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद. DRS चा कॉल करण्यात आलाय. अर्थात फिल्डिंग बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. फलंदाज बाद आहे. चला घाई करा, पितळवाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या, निर्णय आलाय, फलंदाज बाद आहे. चला घाई करा. 12 बॉल आणि 17ची गरज. 12 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या पितळवाडीकर. वेळ जास्त व्यतीत होतोय क्षेत्ररक्षणामध्ये. बॉलर कोण आहे? बॉलर 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. ओम जाधव गोलंदाजी मार्क वरती. ओम जाधव बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. श्रीला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहोत. या एंडने धावा बनतात बनवणारा हवा, कारण पॅव्हलियन एंडकडून मोठी फटकेबाजी नेहमीच होत असताना पाहायला मिळाली. हा बॉल इथे मात्र निर्धाव स्वरूपाचा येतोय. 11 चेंडू आणि आता मात्र 17ची गरज आहे. ही बाउंड्री लाईन थोडी छोटी आहे, परंतु इरादेही मोठे असावे लागतील बॅटर्सचे. बॅट वरती बॉल घ्यावे लागतील तरच चेंडू सीमारेषा ओलांडेल. स्कोर कार्ड वरती 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. धावफलकावरती 29 असल्या कारणास्तव इथे मात्र आपण पाहतो नवीन बॅटर आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावलाय काही चेंडूंपूर्वीच. यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली होती. मोठा सिरा, कुठे ना कुठेतरी एक मोठा आवाज झाला. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. धावा इथूनही मिळतात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहे. विजयासाठी 15ची गरज. अजूनही 15ची आवश्यकता राहिली. येणारे 10 चेंडू आणि 15 धावा. एक धाव फार महत्वाची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमला आपण पाहतोय जो स्ट्रायकर एंडवरती आहे. मोठी फटकेबाजी त्यालाही करावी लागेल, किंवा धीरोदार्थता दाखवायला लागेल. संयमाने बॅटिंग करणं गरजेचं आहे. सचिनजी सावंत सर, गणेशजी भाविस्कर सर यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. या वेळेला देखील वळवला. लगातारचे 3 चेंडू एकाच लाईन वरती टाकले आहेत, एका टप्प्यावरती टाकले आहेत. टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे, दिशेवरचं नियंत्रण चांगलं आहे. वळवलेले चेंडू इथे पाहायला मिळालेत. बॅटर वारंवार आडव्या बॅटने फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुल लेन्थचे बॉल सरळ बॅटनेही रन्स गोळा करता येऊ शकतात. कदाचित इथे त्याला ठाऊक नसावं. आणि एक डॉट बॉल आलाय. 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा. त्यामध्ये एक संधी निर्माण झाली होती. पिंटू पारछाचा सारखा काहीसा स्टान्स आहे, लॉंग हँडलला बॅट ग्रीप करतो. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे चेंडू डॉट बॉल आलेत. अक्षा क्षणाला आपण केवळ षटकारानं मॅच जिंकू शकत नाही. केवळ षटकार मारूनच सामने जिंकता येत नाहीत. सिंगल डबलही चालून ठेवणं गरजेचं. या वेळेला परफेक्ट मिडल झालाय.
युवा गोलंदाजावरती ओम आता मात्र हावी ठरला, त्याने लांब लचक षटका ठोकला. तेवढा गरजेचं. 7 चेंडू आणि 9ची आवश्यकता झालाय. 15 वर्षाचा एक युवा गोलंदाज ज्याने प्रतिस्पर्धा संघाला अक्षरशः नाचवलं आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये, आणि इथे मात्र एक मोठा फटका आला, टप्प्यात आलं. पुन्हा एकदा पुढे सरसावला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने इथेही केलेला पाहायला मिळाला. सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38. येणारे 6 बॉल आणि 8ची गरज. 6 चेंडू आणि 8ची आवश्यकता. मॅच बॉल आला अंपायर. मॅच बॉल. 6 चेंडू आणि विजयासाठी 8ची आवश्यकता राहिली आहे. 6 चेंडू आणि 8ची गरज. चला घाई करा पित्तळवाडी संघ, चला घाई करा. चला घाई करा. पूर्वार्धामध्ये जास्तीचा वेळ गेला आणि उत्तरार्धामध्ये देखील आणखीन एक महत्वाचा सामना यापुढचा यापुढचा संघ असेल तो मंगेश इलेव्हन लोहारे आणि त्याच्या अगेन्स्ट श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कोंडवी अ या टीमला आपण खेळताना पाहणार आहात. थोड्याच वेळामध्ये पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे ओमला आपण पाहता स्ट्राईक करण्यावरती आहे. 6 बॉल आणि केवळ 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धाव संख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 8ची गरज. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण दिनेशला पाहतोय. दिनेश शेवटचा आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 8ची आवश्यकता. पहिला बॉल डावी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि आता मात्र 7ची गरज. व्हाईट बॉल आला. वेगाने टाकण्याचा प्रयत्न. दिशा कुठेतरी चुकली. दिशा मिस केली. लाईन मिस केली. रन्स येत आहेत. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. एक एक धाव महत्वाची असताना इथे अवांतर धावा तुम्ही खर्च करू शकत नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे तो अर्थातच मंगेश इलेव्हन लोहारे आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी अ. 6 बॉल आणि 7ची गरज. दिनेश ओव्हर द विकेटने. पुढचा चेंडू लोअर फुल टोज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा होतोय. पहा ओमच्या बॅटिंगची एक खासियत राहिली आहे, कारण ओमने एक षटकार लगावला तर त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 चेंडू त्याच्या अगेन्स्ट निर्धाव आल्यात. एक षटकार मारला 5 बॉल मध्ये, अर्थात 5 बॉल आणि 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. मॅच चालू ठेवणं ही गरजेचं आहे. पुढचा चेंडू खोलातला. यावेळेला कबसला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल केवळ सिंगल घेतली जाते. एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. 40 बनल्या. 6ची गरज. येणारे 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 6ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6ची गरज. आता मात्र एका बाजूला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या गोष्टीची चर्चा होते की कुठे एक्झॅक्टली बॉल टाकायला हवा, क्षेत्ररक्षक कुठे रचायला हवं, कारण हर जुदूस का नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला स्ट्राईक इन वरती आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. खोलातला बॉल. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. चुकीच्या एंडला फेकी झाली आहे. धावा इथे मिळतील का? धावा कंप्लीट झाल्यात का? डीआरएसचा वापर केलाय. सचिनजी सावंत सर यांनी सांगितलं की रन्स कंप्लीट झाली की नाही पाहावा.
फलंदाज बाद. हर्ष जुदुस्कर इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 41 आहेत. अजूनही 5 ची गरज. 3 चेंडूचा खेळ शेष. 3 चेंडू आणि 5 धावा. ओमने तितकीशी जबाबदारीने बॅटिंग करायला हवी होती, कारण ज्या एंडने गोलंदाजी चालू आहे त्या एंडने त्याने जास्तीचे चेंडू खेळलेले आहेत. एकंदरीत ओम मैदानाच्या आतमध्ये गेल्यापासून आपण पाहिलं तर संपूर्ण चेंडू त्याने याच एंडने सर्वाधिक खेळलेत. 8 बॉल त्याने फेस केलेत या एंडने. 8 मधले 4 चेंडू निर्धावाले, 1 षटकार, 2 सिंगल, 1 डबल. पुढचा चेंडू वरती विकेटने दिनेश. 3 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. 3 बॉल 5. वेगाने हा चेंडू आतमध्ये येणारा राहिला होता. लोअर फुल टो सिंगल कंप्लीट होतीये. एकेरी धाव येत असताना विथ द बॅट पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने 42 बनल्या. 4 ची गरज. 2 चेंडूचा खेळ शेष. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावा. आफताब नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओम जाधव स्ट्राईक एंड वरती आहे. त्याला तो स्ट्रोक खेळता येईल का? विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल का त्याच्या बॅटमधून? 2 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहिली ती केवळ 4 धावसंख्येची. 42 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये रोशन 11 पोलादपूर, त्याच्या अगेन्स्ट काळकाय क्रीडा मंडळ पित्तळवाडी. 2 बॉल 4 धावा. खोलातला बॉल. यष्टीरक्षकाचा वेध. धाव मिळणार नाही आणि इथे आफताबने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. ओम इथे होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चार. खोलातला बॉल. यष्टीरक्षकाचा वेध आणि इथे एक चेंडू आणि आता मात्र 4 ची आवश्यकता. 1 बॉल 4. 1 चेंडू आणि 4 ची गरज. दिनेश आफताब स्ट्राईक एंड वरती आहे. भरभक्कम देहदृष्टी असणारा आफताब स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि कहाणी आणि 1 बॉल 4 ची गरज. 1 बॉल 4 ची आवश्यकता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्याहूनही अधिक चांगलं आहे. अनिकेतने बॉलला आतमध्ये ढकललं. हीच बाब पथ्यावरती पडली आहे, कारण हा बॉल जर का टप्पा पडतोय तर चौकार ओलांडला असता. दिनेशच्या या डेडिकेशनने इथे खऱ्या अर्थानं संघाला विजय मिळवून दिलाय. अनिकेतच्या या डेडिकेशनने सामना जिंकला. पित्तळवाडी संघाने ही मॅच इथे जिंकलेली पाहायला मिळते. एक तुळशीचा सामना झाला. रन बॉल इक्वेशन होती आणि हा सामना इथे जिंकला जातोय. चला, मैदान सोडत असताना लाईनअप मध्ये सोडायचंय. मैदान सोडत असताना लाईनअप मध्ये तुम्हाला मैदान सोडायचं आहे. सामना जिंकला पित्तळवाडी संघाने. अगदी तुळशीची लढत. केवळ 1 धाव्याने हा सामना जिंकला गेला. शेवटच्या बॉलवरती 4 हव्या होत्या. अनिकेतने जर का ती कॅच अडवण्यासाठी डाई मारली नसती तर चेंडूने निश्चितच सीमारेषा ओलांडली असती. त्याचं हे डेडिकेशन पाहायला मिळालं. त्या जोरावरती संघाने सामना जिंकलाय. स्वप्नीलजी भोवड साहेब आणि रोशनजी सावंत साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत.
ॲडव्होकेट सचिन गायकवाड ॲडव्होकेट सचिन गायकवाड साहेब, त्याच वेळेला अभि सावंत, अभि साळुंके आणि त्याच वेळेला रोशन सावंत आणि स्वप्नीलजी बोर्ड साहेब यांना विनंती असेल या आपला सन्मानाचा स्वीकार आपण करावा.